श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमचे सर्व चांगल्या गोड इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, आज तुम्ही पाहून समजलंच असेल की व्हिडिओ गणपती बाप्पा संदर्भात आहे। तर लवकरच 7 सप्टेंबर गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे। सर्वांनी जय्यत तयारी केली आहे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणेश पूजनेचे 20 नियम सांगणार आहे, जे मला माहीत आहे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे। सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राइब नक्की करा। सबस्क्राइबला पैसे लागत नाहीत। स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। मित्रांनो, माहिती महत्त्वाची आहे, स्किप न करता नक्की संपूर्ण माहिती ऐका। श्री गणेशाय नमः। गणेशाचे आगमन घरात होताना यजमानांच्या पायावर दरवाजामध्येच दूध पाणी घालून औक्षण करावे। घरी आणण्यासाठी जी मूर्ती आहे ती शक्यतो 1 वीधभर किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठी असावी। जास्त मूर्ती घरामध्ये बसवू नये। ती मूर्ती आसनस्थ असावी। उभे असलेली गणरायाची मूर्ती घरामध्ये बसवू नये। उजव्या सोंडेचा गणपती सौम्य आणि डाव्या सोंडेचा गणपती कडक अशी समजूत आहे। श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहे त्या स्थानी थोडे तांदूळ घालून पाट ठेवून त्यावर मूर्ती स्थापन करावी। मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करूनच घरी आणावे। पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते। यंदा ही तिथी 7 सप्टेंबरला असणार आहे, वार शनिवार। यापासून पुढील 10 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरू राहील। 17 सप्टेंबरला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होईल। पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा 2 तास 31 मिनिटांचा असणार आहे, परंतु राहू काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल। 9 वाजून 10 मिनिटांनी ते 10 वाजून 35 मिनिटांनी पूजा करू नये, हा काळ राहू काळ असेल। शुभ वेळ मित्रांनो, सकाळी 8 ते 9 वाजून 33 मिनिटं शुभ वेळ आहे। दुपारी 12 वाजून 38 मिनिटांपासून 2 वाजून 11 मिनिटांपर्यंत चल आणि सामान्य काळ राहील। गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चना करून घ्या। हे विधात्या देवनायका गणपती, तू प्रसन्न होऊन माझे सर्व कार्य सिद्धीस ने, तसेच सर्व विघ्ने नष्ट होत, हा मंत्र म्हणावा। मूर्तीपूजेच्या दिवशी ज्या जागी ठेवायचे आहे, पूजेच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून शुचिर्वत व्हावे। कपाली तिलक धारण करावे। मुंज झालेली असल्यास यज्ञपावीत धारण करून राहावे। तसेच मित्रांनो, घराच्या देवतांची पूजा करून घ्यावी। शक्यतो त्या दिवशी इतर पूजाविधी करू नये। पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी, महिला वर्गावर हा भार टाकू नये। तसेच मित्रांनो, आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे। शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समय, निरंजन, उदबत्ती, कापूर आदीची योजना करावी। पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी, म्हणजेच देव आपल्या समोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत। जमत नसल्यास याउलट केले तरी चालेल, पण शक्यतो दक्षिण उत्तर नको। दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पासून समईमध्ये निरंजनामध्ये वाती ठेवून तूप वगैरे भरून तयार करून ठेवाव्यात। उदबत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावे। काडीपेटी जवळच ठेवावी। समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी। हल्ली काचेमध्ये दिवे असतात। दिवा न विझवण्याच्या दृष्टीने ते दिवे उपयुक्त ठरतात। जमले तर दिवे वापरते वेळी त्यामध्ये तेल तूप भरपूर राहते। गंध, हळदी कुंकू लावून ठेवावे। विड्याची पाने देठ देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे, त्यावर सुपारी, खारीक, खोबरे, बदाम, अक्रोड असे पंचखाद्य मांडून असे 5 विडे तयार करून ठेवावे। देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला मिळून असे विडे ठेवावे। नैवेद्यासाठी दूध, साखर, गोड खोबरे, मोदक, पेढे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावे। आपल्या गणपती बाप्पाला गोड नैवेद्य खूप आवडतो। नैवेद्यमय मांडताना त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावे।
पंचामृतासाठी लागणारे दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र करून पंचामृत तयार करून ठेवावे. गणपतीला आवडणारे मोदक, मोतीचूर लाडू, पेढे, जी सर्व काही मिठाई असेल ती बॉक्ससहित ठेवता येईल अशा स्वच्छ वाटीत काढून ठेवावे. तसेच मित्रांनो, कापसाचे वस्त्र असल्यास 21 मण्यांची माळ गणपतीसाठी तयार ठेवावे. मित्रांनो, यजमानांना शक्यतो धोतर, उपरण असा पोशाख करावा. नसल्यास स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे. हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा. नाही तर आपण घातलेल्या कपड्यांना हात पुसत राहतो आणि आपले कपडे खराब होत राहतात. तसेच मित्रांनो, पूजेसाठी लागणारी भांडी आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावीत. यामुळे घाई उठणार नाही. गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या, ताम्हण, पळी तसेच दिवा, निरंजन आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावेत. आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या, त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेली फुलपात्र्यामध्ये पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूला असावी. तसेच मित्रांनो, देवाला घालावयाचे काही दागिने असतील तर ते मोकळे करून ठेवावे. गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर दागिने जर गेल्या वर्षीचे असतील तर ते स्वच्छ करून घ्यावेत, पुसून घ्यावेत. यावर्षी घेतले असतील, नवीनच असतील, मग काही प्रॉब्लेम नाही. देवाला दागिने घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नसते. तसेच मित्रांनो, दररोज सकाळी व संध्याकाळी शक्यतो कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन आरती नक्की करावी. घरातील वातावरण प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे आपलं मनही आनंदमय राहतं. गणराय बुद्धीचे देवता आहेत, त्यामुळं आपल्या घरात किटकिट वातावरण, वादविवाद करायचा नाही. घरात एकदम भरून आल्यासारखं वातावरण ठेवायचं. सकाळची सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवस हा चांगलाच जातो. म्हणून रोज स्वतःला सवय लावून ठेवायची की सकाळी भक्तिगीते मोबाईलवर लावून रोज ऐकावेत. अशीच भक्तिगीते आपल्या कानावर पडल्यामुळे आपण दिवसभर तीच गुणगुणत राहतो आणि एक प्रकारे ते देवाचे नामस्मरण घडत असते. एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडी काढून घ्यावी. जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावी. ताटात फुलांची फार गर्दी करू नये. लागले तर परत घेता येतात. त्रिदल दुर्वांच्या 21 दुर्वांच्या 5-6 जोड्या तयार करून ठेवाव्यात. 3 पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांचे 7-8 बिल्वपत्र असावेत. शमी असल्यास जोडी सोडून मोकळे करून ठेवावे, म्हणजेच घाईघाईत काटे टोचणार नाहीत. 21 प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात. हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुक्का, केशर, अष्टगंध पावडर हे खूप आवडतं आपल्या गणपती बाप्पाला. हे छोट्या वाटीत अथवा द्रोणमध्ये मोजकेच काढून ठेवावे. ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी. फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे. पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी. सगळ्यात महत्त्वाची सूचना, पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध चित्त होऊन पूजा करावी. पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये. पूजा करताना भ्रमणध्वनी, मोबाईलचा अडथळा असू नये. यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी. संध्याकाळी आरती करण्याच्या आधी पुन्हा देवाला हळदी कुंकू, गंध, फूल, दुर्वा वाहाव्यात. नंतर आरती करावी. मित्रांनो, अनंत चतुर्दशीच्या दिवशी मात्र चुकूनही मीठ खाऊ नये. हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरे केले जाते. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जात असल्याने अनंत चतुर्दशीचे महत्त्व आणखीनच वाढते. या दिवशी मीठ खाणे वर्जित असते. जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ हे खाऊच नये. मात्र जे उपवास करत नाहीत त्यांनीही मीठ खाऊ नये. तसेच मित्रांनो, यामुळे संपूर्ण परिवारात नकारात्मकतेचा प्रभाव पडतो. विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी. आदल्या दिवशी फुले काढून मूर्ती कापडाने हळूवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावेत व पूजेसाठी वापरलेले सगळे निर्माल्य व्यवस्थित ठेवावेत.
विसर्जनाच्या दिवशी पाण्यात सोडून द्यावे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची होती. तुम्हाला जर माहिती आवडली तर कमेंटमध्ये एक कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री गजाननाय नमः. गणपती बाप्पा मोरया. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पाचे आगमन सर्वांच्या घरात सुख समृद्धी आणि भरभराट लावो हीच माझी गणेशाच्या चरणी प्रार्थना.